हाय हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? तर मस्तच राहा. आशा करते की तुम्ही खूप छान, मस्त आणि मजेतच असाल. तर आज मी तुमच्यासोबत भरपूर अशा काही गोष्टी शेअर करणार आहे, ज्या मी स्वतःसाठी शॉपिंग करून घेतलेल्या आहेत आणि खरंच खूप छान एलिगंट अशा लूक देतात. अशा काही कुर्ता सेट किंवा ट्राउझर्स, अशा टी-शर्ट्स मी मागवलेले आहेत आणि आज तेच तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला असं वाटतं की एकदम छान सॉफ्ट असे कपडे वापरावे. एकदम टाईट कपडे नको वाटतात घरात सुद्धा घालायला. असे छान लुक देणारे, तरी पण एलिगंट, क्लास वगैरे असे कपडे वापरावी असं वाटतं आपल्या सगळ्यांना. म्हणून ना मी काही मिंत्रावरतून माझ्यासाठी शॉपिंग करून घेतलेली आहे. कारण आपण सुद्धा तेच लेगिन्स वगैरे वापरून बोर झालेलो असतो. मी स्वतःही बोर झालेले आहे लेगिन्स वगैरे वापरून, किंवा माझ्याकडे प्लाझो वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तरी पण आपल्याला किती शॉपिंग केली तरी कमीच पडते असं पण. त्याच्यामुळे मी भरपूर अशी शॉपिंग करून घेतलेली आहे मिंत्रावरून. मी वेअर केल्याच्या नंतर कसा दिसतोय इथे किंवा इथे साईडला तो व्हिडिओ अटॅच करेन. तुम्हाला त्याच्यामुळे आयडिया येईल की कसा लुक देईल तुमच्यावरती, कसा नाही. स्लीवलेस कुर्ता सेट आहेत, काही डेली वेअर कुर्ता सेट आहे, ट्राउझर आहेत, टी शर्ट आहेत. अशा बऱ्याच गोष्टी मी मागवलेल्या आहेत. तर आता तुम्हाला दाखवते मी कशा आल्यात ते. तर आता एवढे सगळे पार्सल माझे आलेले आहेत. आठवडाभर मी पार्सलच माझे गोळा करते. आणि आपल्या बायकांना शॉपिंग सोडून अजून दुसरं काही आवडतं ना. मी ऑनलाईन सहसा कपडे वगैरे जास्त परचेस नाही करत. कधीतरीच असं वाटलं की खूप असं आवडलंय तरच मी ऑनलाईन कपडे घेत असते. मी पहिल्यांदा तुम्हाला म्हणाले तसं मी पहिल्यांदा एवढे कपडे ऑर्डर केलेले आहेत आणि खरंच खूप छान वाटतायत हे कपडे मला बघून तरी. कलर बघा, कलर माझा फेवरेट कलर आहे हा आणि खरंच खूप छान वाटतोय हा कलर. मला स्वतःला हा कलर खूप आवडतो आणि घातल्याच्या नंतर पण खूप छान दिसेल असं मला वाटतंय. की हा कुर्ता सेट आपण डेली वेअर सुद्धा करू शकतो, किंवा कुठे आपल्याला असं ओकेजनल कुठे जायचं असेल, कॅज्युअल कुठेतरी कोणाच्या घरी वगैरे जायचं असेल, किंवा कुठेही आपण हे म्हणजे हे वेअर करू शकतो. आणि खरंच इतकं क्लासिक दिसतंय ना, मला इतका आवडला ना हा कुर्ता सेट. खरंच खूप छान वाटतोय. आणि त्याच्यावरती अशी पॅन्ट आलेली आहे. पॅन्टचा हा जो घेर आहे ना, तो पण खूप छान आहे. म्हणजे एकदम असं लूज लूज असं, तरी पण अंगाला असं कम्फर्टेबल असं आहे. छान इलॅस्टिक आहे पॅन्टला. फॅब्रिक मला असं वाटतं की धुतल्याच्या नंतर थोडंसं श्रिंक होऊ शकतं असं मला वाटतंय आता. आणि ह्याला ना असं पॉकेट सुद्धा आहे. छान आहे. मला तर खूप आवडला हा कुर्ता सेट. मस्तच आहे. आणि कलर, कलर मला खूप आवडला ह्याचा. खूप मस्त कलर आहे. खूप मस्त कलर आहे. खूप छान लुक देईल आणि असं एकदम रिच वाटतात. म्हणजे काही गोष्टी नाही कास्टच्या असतात, साध्या सिंपल असतात, एकदम सिंपल लुक देतात, पण तरी पण असा रिच फील देतात. तसा हा कुर्ता सेट आहे. ह्या कुर्तीचं फॅब्रिक जे आहे ना, ते रेयॉन फॅब्रिक आहे आणि त्याच्यामुळेच भरपूर असा सॉफ्ट आहे. इथे तुम्हाला दिसत असेल. भरपूर असा सॉफ्ट आहे हा आणि घातल्याच्या नंतर अंगाला खूप सॉफ्ट फील होईल असं मला वाटतंय. आणि हे अंडर 1000 आहेत. आता ह्याच्या डिटेल्स मी सगळ्या प्रोडक्ट टॅग करेन किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल लिंक ह्याच्या सगळ्याच्या. आणि खरंच घ्या तुम्ही. खरंच खूप छान आहे. स्पेशली उन्हाळ्यामध्ये वगैरे घालण्यासाठी खरंच खूप छान आहे. तर चला आता दुसरा दाखवते कसा आहे तो. माझ्याकडे पिंक, असा बेबी पिंक वगैरे असा कलर नव्हता कुर्ता सेटमध्ये, म्हणून मी हा कुर्ता सेट मागवलेला आहे. आणि हा पण सेमच आहे, स्लीवलेस आहे. सेम पॅटर्न आहे दोन्हींचा. मला स्पेशली खूप आवडलेत हे दोन्ही पॅटर्न आणि म्हणून मी हे घेतले होते. फक्त याला ना मागे गळ्याला हे असं आहे, चिटकवायला असं आहे. त्याचं पण फॅब्रिक एकदम असं सॉफ्ट आहे. मोठी मोठी प्रिंट असल्यामुळे ना कोणाचं वजन इथे पोटाला किंवा कमरेला किंवा पोट जास्त असेल तर ह्या मोठ्या मोठ्या प्रिंटने मदत होते की आपलं फॅट वगैरे जे असेल किंवा तब्येत कोणाशी जास्त असेल किंवा अशा छान गुबगुबीत असतील तर त्यांच्यासाठी अशा मोठ्या मोठ्या प्रिंट वगैरे छान असतात आणि आपली तब्येत लपली जाते त्याच्यामध्ये. तर म्हणून मला हा एक आवडला आणि हा पण असा ए लाईन याला मध्ये असे कट आहे. छान आहे हा पण. आणि ह्यांच्या स्लीव्स अशा आपल्या नॉर्मली इथपर्यंत असतात अशा शोल्डरला, पण ह्यांच्या स्लीव्स अशा आतमध्ये आहेत. इथे असा गोल गळा आहे आणि आतमध्ये त्या गेलेल्या आहेत अशा इकडे. तर ज्यांचे असे शोल्डर छान पातळ बारीक आणि असे छान आहेत ना, त्यांना एकदम छान दिसतात ह्या कुर्त्या.
आणि खरंच खूप छान आहे. मला तर आवडलाय हा पण. ह्याच्यावरती सुद्धा असे ट्राउझर म्हणजे ट्राउझर नाही म्हणता येणार, प्लाझो आहे. प्लाझो पॅन्ट वगैरे टाईप आहे. प्लाझो आहे आणि ह्याचा पण घेर वगैरे छान आहे. मस्त आहे. एकदम घातल्याच्या नंतर एकदम छान सॉफ्ट फील होईल. हे बघा. ह्याला पण असे हे आहेत इलास्टिक आहेत आणि आपण डेली वेअरसाठी छान घरामध्ये मॅक्सी किंवा बाकी असे टाईट ट्राउझर किंवा ट्रॅक वगैरे घालण्यापेक्षा ना अशी कपडे मला असं वाटतं की छान वाटतात घालायला. असे लूज तरी पण अशा छान फिटिंग अशा छान वाटतात. आता मी या सगळ्या कुर्त्या जे तुम्हाला म्हणाले की एल साईजमध्येच मागवलेल्या आहेत. कारण मला मीडियम साईज फिट होते आणि एल साईज थोडी लूज होते. आता मी ह्यानंतर अल्टर वगैरे करून घेईनच. दुसरं मागवलंय मी हा एक सेट मागवलेला आहे जो आपण घरामध्ये डेली वेअरसाठी यूज करून घेऊ शकतो. याचं फॅब्रिक कॉटन आहे. फॅब्रिक कॉटन आहे याचं आणि असा ऍपल कट आहे खाली बघा. तुम्हाला साईडला मी दाखवते कसं दिसतंय ते व्हिडिओमध्ये. व्हिडिओ अटॅच करते बाजूला. आणि सॉफ्ट असं कॉटन सेट आहे. 3/4 हात आहेत त्याचे 3/4. आणि हा पण मी एल साईजमध्येच मागवलाय मुद्दामून. कारण कॉटन जे असतं ते थोडंसं श्रिंक होतं आणि म्हणून मला असं वाटलं की थोडंसं मोठं मागवली ना साईज म्हणजे एल साईज तर मागवलीच आहे मी. पण मी लगेच फिटिंग वगैरे करून घेणार नाहीये. धुवेन आणि मग मला असं वाटलं की फिटिंग वगैरे करायची गरज आहे तरच मी त्याला फिटिंग करेन, नाहीतर नाही करणार. आता स्मित इथे लॅपटॉपवरती बसलाय, तुम्हाला इथे दिसत असेल की त्याचं गेम खेळायचं वगैरे चाललंय. तर असा काहीतरी कुर्ता सेट आहे जो आपल्या गुडघ्याच्या वरती येतो, थोडासा असा थाईज वगैरे पर्यंत येतो आणि खरंच खूप छान आहे. कॉटन एकदम छान थंडवालं कॉटन आहे. त्याच्यासोबत ही एक ट्राउझर आहे, ट्राउझर पॅन्ट. जसं की आपण नाईट सूट वगैरे कसं घालतो तसं आहे हे. आणि डेली वेअरसाठी घरामध्ये घालण्यासाठी इवन आपण खाली कुठे उतरतो पटकन तर ते तसं तशामध्ये पण आपण घालून घेऊ शकतो. तर इथे पुढे ना मला असं वाटतं की इथे इथे पुढे इलॅस्टिक नाहीये. दिसत बघा. पुढे इलॅस्टिक नाहीये, फक्त मागच्या साईडला इलॅस्टिक आहे. तर घातल्याच्या नंतर तो म्हणजे मला फिटिंग होईल का कसा होईल ते मला माहिती नाही. जर लूज वगैरे झाला तर ह्याला काही नाडी वगैरे पण नाहीये की आपण टाईट वगैरे करू शकतो, असं पण नाहीये. पण ठीक आहे, मागे इलॅस्टिक आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही होणार असं मला वाटतंय. आणि याला सुद्धा छान पॉकेट्स वगैरे आहेत. मस्त आहे. एका साईडलाच पॉकेट आहे. छान पॉकेट आहेत आणि डेली वेअरसाठी ह्याचा पण कलर बघा असा लेमन लेमन कलर मध्ये वगैरे आहे. आणि मला स्पेशली हे कलर खूप आवडतं, असं ब्ल्यू, बेबी पिंक, लेमन वगैरे घातल्याच्या नंतर खूप छान वाटतील हे कुर्ता सेट. तुम्हाला दिसतच असेल बाजूला कसा दिसतोय तो. मस्त छान असा त्याच्यावरती आणि आणि त्याच्यावरती अशी छान अशी फ्लावरची प्रिंट आहे. मस्त आहे, छान आहे. छान आहेत कपडे. मी फर्स्ट टाइम मिंत्रावरतून एवढी शॉपिंग केली आणि खरंच खूप म्हणजे खूप छान फॅब्रिक आलेत. मला खूप आवडलेत. आता आता दुसरा म्हणजे मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये बहुतेक वेळा टी-शर्ट वरती, प्लाझो वरती टी-शर्ट ट्रॅक मी जास्त नाही यूज करत कारण ते व्हिडिओमध्ये बघायला मला स्वतःला नाही छान वाटत. म्हणून मी असे लॉंग असे प्लाझो, थोडेसे असे लूज प्लाझो वगैरे यूज करते. जेणेकरून ते टी-शर्ट वरती पण आपण वेअर करू शकतो असे प्लाझो. म्हणून मी दोन टी-शर्ट मागवलेले आहेत आणि हे टी-शर्ट पण मी एल साईजमध्येच मागवलेत. थोडेसे असे लूज टी-शर्ट मागवलेत आणि त्याच्यावरती अशी फ्लावरची प्रिंट आहे ना त्याच्यामुळे अजून छान वाटते. आणि ही प्रिंट जाणार म्हणजे अशी जाणार पण नाही. असं रबर टाईप प्रिंट आहे त्याची, त्याच्यामुळे ती काही जाणार नाही. सो हे पण मी एल साईजमध्ये मागवलं होतं. आणि याचे हात वगैरे बघा असे लूज आहेत. छान असं कम्फर्टेबल असं एकदम टाईट टाईट टी शर्ट नाही, असे एकदम छान लूज तरी पण छान लुक देतील असा टी शर्ट आहे हा. आता ह्यांच्या सगळ्यांच्या प्राइस
किंवा डिटेल्स मी सगळ्या टॅग करणार आहे. हे सगळे प्रोडक्ट मी टॅग करणार आहे. तिथे तुम्हाला सगळ्या डिटेल्स मिळूनच जातील. आणि फॅब्रिक पण याचं खूप छान आहे. खूप सॉफ्ट फॅब्रिक आहे. मस्त आहे याचं फॅब्रिक सुद्धा. मी एल साईज मध्ये मागवलेत. आता हा एल साईज पण मला खूप मोठा होणार आहे. आता हा धुवून थोडासा श्रिंक वगैरे होईल की नाही मला माहिती नाही, किंवा काही काही टी शर्ट्स लूज वगैरे पण होतात. पण ठीक आहे, बघूया आता वापरल्याच्या नंतरच मला पण कळेल कसं आहे ते. तर हा एक आहे. त्यानंतर हा एक आहे. कलर मी यावेळेस खूप विचार करून करून कलर घेतलेत. कारण प्रत्येक वेळी काय होतं ना, मी शॉपिंग करते आणि नंतर मला कळतं की अरे मी तेच तेच कलर यूज केलेत असं मला वाटतं. म्हणून मी यावेळेस ना कलर थोडेसे डिफरंट घेतलेले आहेत. त्याला पण मध्ये अशी प्रिंट आहे, डिझाईन आहे. आणि हा कलर ना फोटोमध्ये मला थोडा डार्क वाटला होता आणि आल्याच्या नंतर मला थोडासा असा लाईट लाईट वाटतोय. माझ्यावरती तो छान वाटेल की नाही मला माहिती नाही, पण घालून मी बघेल कसा वाटतोय. आता तुम्हाला साईडला दिसतच असेल कसा वाटतोय तो. जर मला वाटलं ठेवावं हा टी शर्ट तर मी ठेवेन, नाही तर रिटर्न करेन. घालून बघेन मी कसा दिसतोय. बाकी अदरवाईज छान आहे. हा पण एल साईज मध्येच मागवलाय मी. आता हा जो टी शर्ट आहे ना, मला तो 413 मध्ये भेटलाय आणि ह्याच्यावरती प्राइस आहे 1099 असं आहे. पण 413 मध्ये मला हा टी शर्ट मिळालाय. आणि 413 म्हणजे खूप छान फॅब्रिक आहे. पण फक्त मला प्रॉब्लेम हा वाटला की याचा कलर खूपच असा लाईट आलाय. मी ठेवेल की नाही मला माहिती नाही, की रिटर्न करेन. जर मला घातल्याच्या नंतर छान वाटलं तर मग मी ठेवेन. आणि हा 329 मध्ये आलाय मला. ह्याचा कलर कलर वगैरे एकदम छान आहे. फॅब्रिक पण एकदम मस्त आहे. त्याचं पण फॅब्रिक छान आहे. पण फक्त मला कलरचा डाऊट आहे, की कलर माझ्यावरती छान दिसेल की नाही असं. त्यानंतर आणि ते टी शर्ट मी असंही डेली यूजसाठीच घेतलेले आहेत, कुठे घरात वगैरे घालायला, किंवा मग मला यांना वगैरे बाहेर सोडायला वगैरे जावं लागतं, तर त्यासाठीच मी ते टी शर्ट घेतले होते. आता त्यानंतर मी घेतली ही एक ट्राउझर. आता मी पहिल्यांदा ऑनलाईन तुम्हाला म्हणाले की मी एवढी सगळी शॉपिंग केली आहे आणि त्यामध्ये मी ट्राउझर घेतलेली आहे. अशी ब्लॅक कलर मध्ये. असं बॉटम त्याचा हे म्हणजे कसा असतो बूटकट टाईप वगैरे कसा असतो त्याचा शेप तसा थोडा आहे. मी अशा जास्त करून बॉटम ना ब्लॅक किंवा नेव्ही ब्ल्यू किंवा बेज कलर असे काहीतरी मी बघते, जेणेकरून ना ते सगळ्या अशा टॉपवर टी शर्टवर वगैरे मॅच होतील. तर याला अशा पॉकेट्स वगैरे पण आहेत. इथे नाडी दिलेली आहे, जेणेकरून आपण टाईट वगैरे करू शकतो. अशा पद्धतीने आहे ते. पण आता माझ्याकडे ना जो मी प्लाझो घालते डेली, तर त्याचा आणि याचा फॅब्रिक एकदम सेम आलेलं आहे. काहीच फरक नाहीये, म्हणजे काहीच फरक नाहीये. सेम फॅब्रिक आहे. सेम असं हे लाईन लाईन जे तुम्हाला दिसत आहेत ना, ह्या लाईन लाईन पण सेमच आलेला आहे. तर वेअर केल्याच्या नंतर मला जर सेमच वाटलं दोन्ही पण, तर मी हा प्लाझो पण रिटर्न करेन असं मला वाटतं. म्हणजे ही ट्राउझर पण मी रिटर्न करेन असं मला वाटतंय. किंवा छान वाटली तर मी ठेवून पण घेईन, किंवा फिटिंग वगैरे मला छान वाटली तर मी ठेवून घेईन. बाकी म्हणजे ओव्हरऑल याचा लुक वगैरे छान आहे. फॅब्रिक छान आहे. काही प्रॉब्लेम नाहीये. एकदम मस्त आहे. ही साईज मी 34 मध्ये मागवली होती ही साईज. मला 34 मध्ये रिसीव्ह झालेली आहे. काही चेंज वगैरे नाही आलाय त्याच्यामध्ये. आणि छान आहे ओव्हरऑल मध्ये. मस्त एकदम मस्त कपडे आलेली आहेत. आणि खरंच मला वाटलं नव्हतं की ऑनलाईन आपल्याला एवढी छान कपडे मिळू शकतात. थोडेसे असे ओरिजिनल पिक किंवा रिव्ह्यू वगैरे चेक करूनच मी सगळी कपडे वगैरे मागवलेली आहेत. तर आता एवढ्या सगळ्या शॉपिंग मधून मला हा ड्रेस खूप म्हणजे खूप आवडलाय. खूप मस्त आहे याचा फॅब्रिक. तो पिंकवाला पण एकदम छान आहे, पण याचा लुक एकदमच छान वाटतोय. अशी मस्तच म्हणजे म्हणजे मला त्याचं प्रिंट वगैरे जी आहे ना ती खूपच ओव्हरऑल एकदम छान वाटली. जेव्हा मी ऑर्डर केला होता तेव्हा मला असं वाटलं नाही की एवढा छान हा कुर्ता सेट येईल, पण खरंच खूप छान आहे. तुम्ही नक्की घेऊन बघा. आणि मी आता ह्याला सगळ्यांना स्टिच वगैरे करेन किंवा अल्टर वगैरे करेन आणि मगच मी ते वेअर करू शकते. मला थोडेफार अल्टर वगैरे करावेच लागतील. त्याशिवाय मी काही वेअर नाही करू शकत.
तर चला आजची ही सगळी शॉपिंग मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि ह्या सगळ्या प्रॉडक्टच्या डिटेल मी तुम्हाला हे प्रॉडक्ट टॅग करेन किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यांच्या सगळ्यांच्या डिटेल्स देईल. तिथे जाऊन तुम्ही परचेस करून घेऊ शकता. तर अशाच काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते ज्या मला छान वाटतात पर्सनली. जेव्हा मी त्या घेते, मी स्वतः त्या चेक करते आणि मला त्या आवडल्या तरच मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि इथून पुढेही मी तेच करेन. जर मला पर्सनली एखादी गोष्ट आवडली तरच मी तुमच्यासोबत ती शेअर करेन. जर नाही आवडली, मला स्वतःला ती नाही आवडली, तर मी तुम्हाला तसं सांगेन. तर चला, ही होती माझी आजची सगळी शॉपिंग आणि शॉपिंग केल्याच्या नंतर जो ग्लो फेसवरती असतो, तो काही वेगळाच असतो ना. तर चला, आजचा हा व्हिडिओ, माझी ही शॉपिंग तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.